नमस्कार, मी ऋतुजा. JPR चॅनलच्या आपलं कोकणमध्ये आपलं स्वागत करते. बातमी मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या पूजेच्या व्हायरल व्हिडिओची. सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये ह्या व्हायरल व्हिडिओची चर्चा जोरदार सुरू आहे आणि यावरती भरत गोगावलेंनी स्पष्टीकरण सुद्धा दिलंय. पण बातमी पाहण्याआधी आपलं आवडतं चॅनल आपलं कोकण जर आपल्याला आपल्या केबल नेटवर्कवरती दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि त्याचबरोबर जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती जरूर क्लिक करा. बातमी आहे रायगड जिल्ह्यातनं. काल कर्जतमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाची कार्यकारिणी आढावा बैठक पार पडली आणि त्यावेळी भरत गोगावले यांच्या व्हायरल व्हिडिओबाबत त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलंय. आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही लढणारे आहोत, रडणारे नाही. अघोरी विद्या करून जर काही मिळवायचं असतं तर आत्तापर्यंत कधीच आम्ही पालकमंत्री पद मिळवलं असतं. पण जे काही साधू महाराज येत आहेत आम्हाला शुभ आशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काही काम असतं त्यासाठी ते येतात. खरोखरच जर आम्हाला कोणाला अघोरी विद्या करायची असती तर त्यांनी आपला व्हिडिओ काढून दिला असता का? साधा आणि सोपा प्रश्न आहे. ज्यांना ही अघोरी विद्या वाटत असेल त्यांना वाटू द्या, असंही गोगावले ह्यावेळेस म्हणाले. सध्या काल सुरेश चव्हाण आणि आम्ही दोघंही एकाच चॅनेलवरती होतो. सुरेशला आम्ही सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, हे आम्ही लढणारे आहोत, रडणारे नाही आहोत आणि बाळासाहेबांच्या मुशीमध्ये तयार झालेले आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सारख्या प्रामाणिक नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो. त्यामुळे हे अघोरी विद्या आम्हाला काही कळत नाही, आम्हाला माहिती नाही. ते नशिबात आहे ते होतं. तुम्ही अघोरी विद्या करून जर काय पावन करायचं असेल तर आतापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्रीपद पावन केलं असतं. परंतु जे काय साधू महाराज येतात आम्हाला शुभ आशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काय काम असतं त्यासाठी. आणि तुम्हाला पण माहिती आहे पत्रकारांना, काही मीडियावाल्यांना, तुम्ही येता घरी, मी कधी टॉयलवरती बसून लोकांच्या समस्या सोडवत असतो. कारण सकाळी लांबून येणारी लोक असतात आणि त्यांना सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य समजतो. आणि त्यात व्हिडिओ जर खरोखरच जर आम्हाला कोणाला काही जर अघोरी विद्या करायची असते तर त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का? हा तर साधा आणि सोपा प्रश्न आहे की ज्याच्या मनामध्ये तरी डर नाही, कर नाही, त्याला डर नसावी. आणि म्हणून आम्ही फ्री माइंडने चालणारे होतो 100%. आता मला मगाशी एकनाथ शिंदे साहेबांचाही फोन आलेला, त्यांनी मला विचारलं, त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं साहेब हे आम्हाला काय असं अघोरी फगोरी काही कळत नाहीत, जमत नाही. आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहोत, देवधर्माला मानणारे लोक आहोत. तेव्हा दरवर्षी आषाढी वारी, त्यानंतर आळंदीला, शिर्डीला आणि जे काही देवस्थानात आपल्या त्यांना आम्ही जात असतो. आता परत शनिवारी सिद्धिविनायकला जाऊन आलो, संकष्टी होती. मग असं काय कोणी जाऊ नये का? आणि म्हणून करतात. त्यांना जर ते काय अघोरी वाटत असेल तर त्यांना वाटू द्या की ज्यांना वाटते त्यांना. परंतु आम्ही हे अघोरी फगोरी काही करत नाही आणि करायचा काय प्रश्न येणार नाही. बहुतेक तसंच वाटतंय. त्यांना पण ते विचारा की बरेचसे काय असं जर तुमच्याकडे नसले म्हणून तुम्ही काढते शोधून हरकत नाही आहे की मी मगाही सांगितलं ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि आम्ही प्रामाणिकपणे चालू. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा जे काय असेल ते करतील. वरच्या लेवलची बाब आहे, खालच्या लेवलला आम्ही आमच्या परीने चालू.